नमस्कार. मधुरव भाग 4 मध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज अक्षय तृतीया आहे, त्यासाठी सुद्धा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या मोठ्यांना नमस्कार करतो आणि आपल्या नवीन कार्याची सुरुवात करतो. 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे आणि आमच्या घरामध्ये माझ्या आई वडिलांचा तिथीने आज लग्नाचा वाढदिवस असतो. सो सगळ्यात आधी आई बाबांना नमस्कार करते, त्यांचा आशीर्वाद घेऊन आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी 2 छोट्या सूचना. खूप मेल्स येत आहेत, जवळजवळ 100हून अधिक मेल झाले आहेत. सगळेजण 4 कविता 4 लेख असं पाठवत आहेत, त्यामुळे मला थोडा वाचायला वेळ लागतो आहे आणि एका कार्यक्रमामध्ये आपण 4 ते 5 जण मॅक्सिमम घेऊ शकतो. त्यामुळे तुमचा नंबरही येईल. खूप जण मला मेल्स करतायत की तुम्हाला मिळाली आहे ना, आमचं कधी येणार. तर सगळ्यांचा सहभाग ह्याच्यामध्ये असणार आहे, पण थोडा वेळ द्या, काही टेन्शन घेऊ नका. आपण वाचणारच आहोत, हा कार्यक्रम चालूच राहणार आहे. दुसरी सूचना, आम्ही सगळे रंगमंचावरनं, व्यासपीठावरनं, नाट्यगृहातनं तुमच्या समोर येतो आणि आमची नाटकं म्हणा किंवा वेगवेगळे कला प्रकार सादर करतो. आमच्या बरोबरच आमच्या मागे सुद्धा काम करणारे रंगमंच कामगार असतात, जे फक्त ह्याच्यावर अवलंबून असतात, त्यांचं घर ह्याच्यावरच चालतं. त्यांच्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्यातर्फे आम्ही सगळेच मदतीचा हात पुढे करतोय. जर कोणाला मदत करायची असेल तर त्याची जी माहिती आहे ती माझ्या याच पेजवर हा कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला दिसेल. ज्यांना ज्यांना जेवढं जेवढं शक्य आहे त्यांनी मदत करावी असं आवाहन करते आणि त्याचबरोबर शक्य नसेल तर इतरांना ज्यांना इच्छा आहे त्यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचवावा ही आशा करते, आवाहन करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. आपला कार्यक्रम हा खरं तर एका छोट्याशा कल्पनेतनं सुरू झाला, पण तरी सुद्धा इतका उत्तम आणि उदंड प्रतिसाद मिळाला हे पाहून महाराष्ट्र टाइम्स यांनी स्वतःहून फोन करून ह्याची बातमी छापली. त्याबद्दल महाराष्ट्र टाइम्स यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि मी म्हटलं तसं आईबाबांना मी नमस्कार केला, त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर आपल्या गुरुजनांचा. खरं सांगायचं तर या मेल्स वाचताना आभा पेंडसे म्हणून नाव वाचलं आणि मी मेल्स वाचल्या. त्याच्यानंतर मला असं वाटलं की खूप वयस्कर अशा माणसाने हे लिहिलेलं आहे. आणि नंतर ज्या वेळेला मी नाव वाचलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की मी 5वीत असताना मला मराठी आणि संस्कृत शिकवायला पेंडसे बाई होत्या, त्यांनी लिहिलेले हे लेख आहेत. मला असं वाटतं अक्षय तृतीयेच्या दिवशी आईबाबांना नमस्कार केल्यानंतर गुरुजनांना नमस्कार करण्याच्या उद्देशाने सगळ्यात आधी मी त्यांचा लेख वाचते आणि या कार्यक्रमाची सुरुवात करते. लेखाचं नाव आहे माझी विस्मरण शक्ती. काही जणांना जन्मतः तल्लख स्मरणशक्तीची मोठीच देणगी लाभलेली असते, त्यामुळे अशा व्यक्ती जीवनात अत्यंत यशस्वी होताना दिसतात. सर्वत्र त्यांची कौतुक होताना दिसतात. मला मात्र विस्मरण शक्तीची विलक्षण देवदत्त देणगी लाभली आहे. अजागळ, वेंधळी, बावळट, अम्यान म्हणजे आईच्या भाषेत मूर्ख, ही बिरुदे मी अगदी माफ करा अजागळ, वेंधळी, बावळट, अम्यान, आईच्या भाषेत मूर्ख इत्यादी बिरुदे मी अगदी लहानपणापासून अंगाखांद्यावर मिरवली आहेत. ती याच शक्तीमुळे. जरा मोठी झाल्यावर याच शेलक्या विशेषणांची जागा अव्यवस्थित, बेफिकीर, निष्काळजी, गलथान या नव्या विशेषणांनी घेतली. कारणीभूत हीच शक्ती. विशार भोळी हे सौम्य व कौतुक वजा बिरुद मात्र आमच्या हेडसरांनी मला दिलं. अशी ही विसराळू उर्फ वेंधळी म्हणून गाजत असतानाच खरं सांगते, मधून मधून काही गोष्टी माझ्या लक्षात राहायच्या हो. पण अगदी शपथेवर सांगून सुद्धा कुणी कुणी त्यावर विश्वास ठेवत नाही. भरीत भर म्हणजे माझा वाचनाचा नाद, वेडच म्हणा ना. त्यामुळे चुलीवरचे दूध उतू जाणे, मांजराने दुधात तोंड घालणे, भाज्या कापणे, निरोप सांगायला विसरणे किंवा एकाचा निरोप दुसऱ्याला देणे यासारख्या चुकांची शिक्षा मला भरपूर झालीये. मोठेपणी हा शारीरिक मार चुकला,
पण शाब्दिक मारा भरपूर सहन केला. पण आता मी फारशी कोणाला भीत नव्हते. पर्स हरवली, छत्री हरवली, दूध उतू गेलं तर थोडंफार हळहळल्यासारखं करून मी कामाला लागे. माझे मिस्टर हरवलेली वस्तू तत्परतेने पुन्हा आणून देत, कारण माझ्या पुढे ते हताश होते आणि सहृदयी होते बहुधा. मी शाळेत शिक्षिका होते. माझ्या वस्तू कित्येकदा मी शाळेत विसरून येई, कोणाला तरी त्या सापडत, मग माझ्याकडे पेनल्टी मागत. पण शेवटी शेवटी त्याही कंटाळल्या. पेनल्टी न मागताच माझ्या वस्तू मला परत देऊ लागल्या. एवढंच नव्हे तर शिपाई सुद्धा कुणाचीही वस्तू शाळेत राहिली तरी ती माझीच असणार असं समजून मला आणून देत असे. बहुतांशा अशा या चांगुलपणावर माझा विसराळूपणा चांगलाच पोसला जात होता. ज्या विसराळूपणामुळे न विसरता येण्याजोगे या विसराळूपणाचे न विसरता येण्याजोगे एक दोन किस्से सांगते. त्यापैकी एक किस्सा प्रवासातला. एकदा पुण्याला जायचे अकस्मात ठरले. शाळेतून येताच घाई करून दुपारच्या गाडीने जाण्यासाठी दादरला आले. लेडीज मध्ये जेमतेम चढले. खांद्याची पर्स घट्ट पकडून ठेवली होती. एकाएकी माझ्या लक्षात आलं की माझ्या साडीचा लाल फॉल खांद्यावरून पट्टेवाल्यासारखा दिसत होता. म्हणजे मी साडी उलटीच नेसले होते. तर गाडीत कोणी ओळखू नये असं वाटलं होतं. पण हाय रे देवा, माझ्या मैत्रिणीची बहीण दुरून माझ्याकडेच पाहत होती. नशीब आम्हाला परस्परांची डोकेच दिसत होती. गर्दी माझ्या पथ्यावर पडली. शेवटी ती उभी होती त्याच्या उलट दिशेला जाऊन, टॉयलेटमध्ये जाऊन त्या अपुऱ्या जागेत हलत्या गाडीत मी कशी बशी साडी सुलट करून नेसले. त्या गडबडीत पदर खूपच लांब होऊ लागला. परतीचा प्रवास त्याहून गमतीचा, कारण मी तो प्लॅटफॉर्म तिकिटावरच केला होता. माझी बहीण स्वतःसाठी प्लॅटफॉर्म तिकीट आणि माझं मुंबई पुणे मुंबई तिकीट घेऊन मला पोहोचवण्यासाठी आली. गाडी सुटताना माझं तिकीट तिच्या हातात आणि तिचं तिकीट माझ्या हातात. मला आणि तिला दोघींनाही पत्ताच नाही. नेहमीप्रमाणे तिकीट तपासणीस आलाच नाही. माहीत नसल्यामुळे चेहऱ्यावर अपराधीपणा नव्हताच. त्यामुळे अगदी साई सुट्ट्यो. दुसरा किस्सा छत्र्यांचा. पावसाळ्यात छत्री बाळगणं अपरिहार्य. मात्र शाळेतून घरी येताना पाऊस नसला तरी छत्री शाळेत राहणे हे अगदी नैसर्गिक. एकदा पाऊस होताच म्हणून मी न विसरता छत्री घेऊन घरी आले. बिल्डिंग पाशी येताच छत्री मिटणे ही प्रतिक्षिप्त क्रियाच. पण मी वेगळीच होते ना. चांगले दोन्ही मजले छत्री उघडीच हातात घेऊन चढले. लक्षात येताच ओशाळून छत्री बंद केली. या उलट कहर म्हणजे एका एप्रिल महिन्याची गोष्ट. म्हणजे आता आपला एप्रिल चाललाच आहे. ऊन आपण बघतोच आहोत. सकाळची शाळा 12च्या सुमारास सुटायची तेव्हा खूप ऊन असायचं. दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना बरोबर छत्री घेतली आणि सकाळी 6:45 वाजता ऊन पाऊस काहीही नसताना छत्री उघडून शाळेत जाऊ लागले. नाक्यावर आल्यावर एकदम जाणीव झाली ती लोकांच्या विचित्र नजरेमुळे. विसराळूपणाने मी खूप वस्तू गमावल्या आहेत. दुसऱ्यांचा राग पत्करलाय, स्वतःचा रागही केलाय. पण अति झालं आणि हसू आलं त्यातील गत. आता तर मी स्वतःची कीव करणं बंद केलंय. नाहीतरी माझ्या मुलाच्या म्हणण्याप्रमाणे कोणतीही सिरियस गोष्ट सुद्धा मी लाईटली घेते. आणि आता तर काय, ठार म्हातारी. विसरायचं लायसन्सच आलंय हातात. कोणीतरी म्हटलंय, विसरणं हा माणसाचा धर्म असला तरी लक्षात ठेवणंही त्याचं कर्तव्य आहे. ठीक आहे, आता म्हातारपणी सर्व कर्तव्य संपली आहेत. धर्म पाळणं मात्र चालू आहे. अजून खूप किस्से आहेत, आठवले तर सांगेन. हा होता पेंडसेबाईंचा लेख. त्यांनी सगळेच लेख इतके छान लिहिलेत आणि पाठवलेत. त्यातला हा लेख मी निवडला. याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की जरी मराठी संस्कृत असे जड वाटणारे, म्हणजे भाषा जड वाटणारे विषय बाई शिकवत असल्या तरी अतिशय मिश्किल, अतिशय विनोदी स्वभाव त्यांचा आहे. आणि शब्द संपदा म्हणजे कुठलाही शब्द अडला की बाईंना फोन केला की आम्हाला त्याचा अर्थ त्या सांगतात. तर अशा माझ्या बाईंना मी आता आमंत्रित करते. बाई, बाई नमस्ते. नमस्ते. कशा आहात? मस्त. छान दिसताय. बाईंचं वय आहे 81 वर्ष आणि त्यामुळे थोडंसं कदाचित टेक्निकली तुम्हाला असं वाटलं
की ऐकू येत नाहीये अगं किंवा त्या हा बोलतायत. अगं ऐकताना एक दोन चुका झाल्या. आता मी शिक्षिकाच आहे म्हणून सांगते तुला. ताई कसं वाटलं लेख ऐकून? हा तेच सांगणार होते तुला. छान वाचलंस, पण एक दोन चुका झाल्या, गंभीर होत्या त्या. अरे बापरे, छान पकडते, सांगा. मी बाई मी बाई आहे म्हणून तुला जरा हे सांगते. काही नाही ग तसं, पण एक दोन त्यामुळे बरोबर विरुद्ध अर्थ झाला त्याचा. हा, ओके. बरं. असं काही हरकत नाही. पुढच्या वेळेला आता तुझं पण पहिलंच आहे ना वाचन. हो. हरकत नाही, हरकत नाही. पण तुझ्यामुळे इथपर्यंत पोहोचलोय एवढ्या लोकांपर्यंत. बरं वाटलं. कारण काय असतं, लेखन पुष्कळ असतं. आपण शाळेत असताना वेळोवेळी करावं लागतं. सांगण्यासाठी करावं लागतं, शिकवण्यासाठी करावं लागतं. पण कुणापर्यंत पोहोचलं की बरं वाटतं. तुझ्यामुळे हे एवढ्या लोकांपर्यंत पोहोचलं. रोहित, कौतुक आहे तुझं. कौतुक. खूप. बोल ग. अगं इथे इतकं इतकं कौतुक चाललंय. ताई तुमचा आवाज येत नाहीये. इथे अगं सगळ्यांनाच हा लेख फार आवडलेला आहे. आणि इथे गौरीताई आणि रुचा पोंक्षे या दोघींनी बाईंना ह्या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून त्यांचे आशीर्वाद मागितले, त्यांना नमस्कार केलाय. त्याच्यानंतर चेतन वेदपाठक आहेत, ते म्हणाले व्हेरी नाईस, खूप सुंदर लेख होता. विवेक ताटके आहेत, त्यांनीही सांगितले खूप अप्रतिम लेख होता. प्रिया काटकर आहेत, त्या म्हणाल्या की खूप अप्रतिम लेख आणि वाचन सुद्धा खूप सुंदर होतं. आणि एक मला कमेंट फार इंटरेस्टिंग वाटली, ती म्हणजे कलिका नाईक म्हणून एक आहे, त्या म्हणाल्या की परत एकदा पेंडसेबाईंच्या विसराळूपणाचे किस्से ऐकायला मिळाले आणि त्यांनी नमस्कार केलाय. तर पेंडसेबाई, मी पण तुम्हाला बाईच म्हणेन, कारण मधुराताई बाई म्हणते तर मी तुम्हाला आता वेगळं काय म्हणू मला कळत नाही. तर त्यामुळे पेंडसेबाई, तुम्हाला काय सांगावं वाटेल या सगळ्यांना? मला सगळे माझे विद्यार्थी आठवतात. माझ्या विद्यार्थ्यांमुळेच मला बनवलंय, मला शिकवलंय त्यांनीच, असं मी म्हणेन. काय सांगू. वा. बाई खूप छान वाटलं तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि असंच हक्काने माझ्या चुका दाखवून पुन्हा एकदा आम्ही कलाकार असं सगळ्यांसमोर जरी परफॉर्म करत असलो तरी आम्ही शिकतच असतो आणि आज तुमच्याकडनं पुन्हा एकदा शिकायला मिळालं याचा खरंच आनंद आहे. आणि पुढच्या वेळेला नक्की या चुका मी करणार नाही. आणि हक्काने सांगितलंय तुला. नाही आणि हक्काने सांगितलंच पाहिजे. हा माझा कार्यक्रम आई बाबाही पाहत असतात आणि प्रत्येक कार्यक्रमानंतर ते सुद्धा माझ्या झालेल्या चुका आणि बरोबर. माझे चांगले मुद्दे ह्या दोन्ही शिक्षकांना गोष्टी न काय, चुकता सांगतात. शिक्षकांचा स्वभाव असतो. नाही पण पुन्हा एकदा तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. काय झालं. याच्यानंतर दुसरी कविता आहे पुण्याहून गीता गुप्ते यांची. कवितेचं नाव आहे त्या तिघांची गोष्ट. एका भल्या सकाळीच ती शिसारली. एका भल्या सकाळीच ती शिसारली, गडबडली अन गोंधळली. घरच्यांनी मग तिला आधार दिला. एका भल्या सकाळीच ती शिसारली, गडबडली आणि गोंधळली. घरच्यांनी मग तिला आधार दिला, तिचं कौतुक केलं, आनंदी आनंद गडे झाला. पण काही दिवसांनी कळलं, अरेच्या तिथे ती आहे. सगळीकडे शांतता पसरली, नजरेतून इशारे गेले. तो तर खूपच हिरमुसला, नकोच म्हणाला. मग तिने पण मनाची तयारी केली. मग सारेजण हुश्य झाले. ठरल्या दिवशी ती तयार होत होती. वस्त्र लेताना मुद्दामच उदराकडे दुर्लक्ष करत होती. अचानक आरशात हालचाल जाणवली. नाळेला घट्ट धरून बसलेली उदरातली ती केविलवाणी होऊन परत आकसली. कशी कोणास ठाऊक, पण तिला तिची माय आठवली. कुरवाळणारी, फुलवणारी माय, माहेर व्यापून राहिलेली माय तिच्या उरात भरून आलं. आणि मग वस्त्राबरोबरच निर्णयही बदलला. घरात मोठाच गोंधळ झाला, पण तिची नाळ घट्ट धरली. तिने तिला कुरवाळले, गोंजारले, उदर भरून फुलायला शिकवले.
आतील ती आरजवली सुखावली, नाळेला धरून झुलू लागली. दोघींच्या विश्वात चांदण्या बरसल्या, हिंदोळ्याच्या फेऱ्या वाढू लागल्या. अशाच एका बेसावत क्षणी तिने त्याचा हात उदरावर ठेवला. अशाच एका बेसावत क्षणी तिने त्याचा हात उदरावर ठेवला. आतल्या तीने चुकून जोरात हिंदोळा घेतला. अनोळखी स्पर्शाने ती बावरली. परत एकदा मुळापासून हादरली. पण तिच्या पदस्पर्शाने तो ओलावला, भाऊक झाला. ओठ टेकून पुटपुटला, कशी आहेस ग बेटा? आतली ती थरारली, उन्मादली. तिच्या इवल्याशा आनंद डोहात लक्ष लक्ष दिवे उजळले. आणि या ब्रह्मांडाच्या पसाऱ्यात ते 3 कोवळे जीव एक झाले. आणि मग पुन्हा एकदा चांदण्या अजूनच आनंदाने बरसल्या. बेटी बचाव, बेटी पढाव. ही होती गीता गुप्ते यांची कविता. गीताताई, मधुरव मध्ये तुमचं स्वागत. धन्यवाद. कसं वाटलं? खूप छान वाटलं आणि खूप सुंदर वाचलीस मधुरा. म्हणजे तुझ्या तोंडून ही कविता ऐकताना मला परत डोळे भरून आले. जेव्हा ती कविता केली होती तेव्हाही अशीच भावना वाटली होती. त्यानंतर खूपदा वाचली, पण आज तुझ्या तोंडून ऐकताना परत तेच फिलिंग आलं. खूप छान वाचलीस. खरं तर कविता म्हटली की आपण आपले भाव त्यातनं व्यक्त करतोच, पण कुठेतरी जनजागृती करण्याचं सुद्धा हे एक माध्यम असू शकतं. आणि मला असं वाटतं की आपल्या समाजात आता जी स्थिती आहे त्याच्यामध्ये हे स्त्री भ्रूण हत्येविरोधात पण अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातनं तुम्ही ही कविता लिहिली आहे आणि ही पोहोचली पाहिजे लोकांपर्यंत अजूनही. आणि ह्याचा जनजागृतीच्या दिशेने सुद्धा उपयोग व्हायला हवा असं मला वाटतं. रोहित, कमेंट्स आल्या असतील तर आम्हाला सांग. हो, सांगतो. मी ऍक्च्युली अजूनही त्या पूर्ण ते जे फिलिंग आहे त्या कवितेचं त्यातून थोडा मी पण सावरतोय, कारण खूप अप्रतिम शब्द आणि त्यातली म्हणजे इव्हन एक मधली जी गोष्ट होती की तो अनोळखा स्पर्श आणि मग तिने तो एक अचानक हिंदोळा घेतला, ते कुठेतरी ते डोक्यात सतत फिरत राहिलंय आणि माइंड ब्लोईंग कविता होती ही. म्हणजे माझ्याकडून तुम्हाला प्रतिक्रिया आहे आणि अर्थात मी लोकांच्या पण इथे प्रेक्षकांच्या सुद्धा प्रतिक्रिया सांगतो. इथे प्रिया काटकर आहेत, त्या म्हणाल्या अप्रतिम कविता होती गीताताई, डोळे पाणावले. अनेक लोकांनी कौतुक थांबत नाहीये इथे. लेखा त्रैलोक्य आहे, त्या म्हणाल्या खूप छान. रुचा पंश आहेत, त्या म्हणाल्या खूप अर्थपूर्ण कविता होती. तृप्ती कुलकर्णी म्हणतायत मस्तच कविता आहे. राधिका दाते आहेत, खूप अप्रतिम लेखन आहे तुमचं असं म्हणतायत. चेतन वेदपाठक आहेत, ते म्हणतायत वाव ऑसम गीताताई. आणि मधुराताई, तुझ्या वाचनाबद्दल पण कौतुक केलं गेलंय. प्रज्ञा परांजपे आहेत, त्या म्हणाल्या गीताताईंची कविता खूप छान होती आणि खूप टचिंग होती. तर काय सांगावं असं वाटेल या सगळ्यांना तुम्हाला? थँक्स. कविता आवडली ते बघून बरं वाटते. आणि अजूनही आपल्या समाजात मुलींपेक्षा मुलांना प्राधान्य दिलं जातं. तर मला असं वाटतं, जेव्हा घरातली स्त्री एखाद्या मुलीच्या, फक्त स्वतःची मुलगी नाही, सून, सासू, जाऊ, नणंद, कुठल्याही नात्यातल्या स्त्रीला जेव्हा खंबीरपणे उभी राहते, तेव्हा सगळा समाज ते स्त्रीला पाठीशी उभा राहतो. त्यामुळे स्त्रियांनीच एकजूट करून समाजातले ही स्त्री पुरुष भेद आपण आता संपवला पाहिजे. थँक्यू सो मच. खूप छान संदेश या निमित्ताने मधुरवच्या मार्फत देता आला, त्याबद्दल आम्ही खरंच खूप समाधानी आहोत. पुन्हा एकदा गीताताई, मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. यापुढे आम्ही दोघं एक गंमत सादर करणार आहोत. म्हणजे एक कविता मी सादर करतोय आणि एक कविता मधुराताई सादर करणार आहे. तर फार काही न सांगता मी थेट कविता वाचायला घेतो. दोन्ही कविता फार छोट्याशा आहेत, पण फार सुंदर कविता आहेत. तर त्यातली पहिली वाचतो. आकाशात धूळ दिसतीये, आकाशात धूळ दिसतीये, एरवी धुळीला घाबरणारा मी धावून घेतोय त्या वावटळीत स्वतःला. हे असं कसं, हा प्रश्न पडण्यासाठी सुद्धा वेळ उरला नाहीये मला. दिवस संपत चाललाय, उरलोय
मी शून्य म्हणून. थट्टा चाललीये बहुधा. उरलोय मी शून्य म्हणून, थट्टा चाललीये बहुधा. धुरळा विरळ होत चाललाय, आकस्मिक संकटाची चाहूल लागलीये. धुरळा विरळ होत चाललाय, आकस्मिक संकटाची चाहूल लागलीये, पण मनाचा थरकाप उडत नाहीये. आकस्मिक संकटाची चाहूल लागलीये, पण मनाचा थरकाप उडत नाहीये. अवाजवी गोष्टींचा संताप येत नाहीये. कळायला लागतंय शून्य संपत चाललाय. कळायला लागतंय शून्य संपत चाललाय. नवीन शून्य जन्मकळा देऊ लागला. वा. आणि आता दुसरी कविता आहे. गेले कित्येक वर्ष तुला शोधतोय. गेले कित्येक वर्ष तुला शोधतोय. शोधता शोधता कधी मी मलाच सापडलो ते कळलंच नाही. गेले कित्येक वर्ष तुला शोधतोय. शोधता शोधता कधी मी मलाच सापडलो ते कळलं नाही. पण तुझा शोध अजून चालू आहे. अनेक रात्री गंजून गेल्या, अनेक पायवाटा मिटून गेल्या, तरी अजून मोहोळ उठत नाही. अनेक रात्री गंजून गेल्या, अनेक पायवाटा मिटून गेल्या, तरी अजून मोहोळ उठत नाही. अजून तुझा माझा, अजून तुझा माझा कोणाचाही माणूस म्हणून शोध लागत नाही. या दोन्ही कविता होत्या कौस्तुभ सावरकर यांच्या. कौस्तुभ विषयी मला सांगायला आवडेल, तुम्ही सगळ्यांनीच चौकट राजा हा सिनेमा पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये दिलीप प्रभावळकरांचं लहानपणीचं काम ज्यांनी केलेलं आहे आणि अजूनही अनेक नाटकांमधनं तो अभिनय करतो. तो लेखक आहे, म्हणजे तो मराठी सिनेमे लिहितो. उत्तरायण हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल, त्याचे डायलॉग्स त्याने लिहिलेले आहेत. लोकमान्य टिळक हा चित्रपट त्याने लिहिलेला आहे. तो लेखक म्हणून परिचित आहे, पण तो कविताही करतो हे मलाही माहित नव्हतं. तो माझा लहानपणापासूनचा मित्र आहे, तरी मला माहित नव्हतं. त्याने सुद्धा मेल करून मला त्याच्या कविता पाठवल्या. त्यातल्या या 2 कविता मी सादर केल्या. अतिशय संवेदनशील असा आणि खरं सांगायचं तर फार पुढे पुढे न करणारा, पण कलागुणांनी भरलेला असा आमचे सगळ्यांचेच खरं तर मी असं म्हणेन की लाडके आणि इतकी वर्ष इतक्या ऊर्जेने काम करतायत असे अण्णा सावरकर, म्हणजेच जयंत सावरकर यांचा मुलगा कौस्तुभ सावरकर, याच्या या 2 कविता होत्या. मी कौस्तुभ तुझं स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. तू कविताही करतोस हे आम्हाला खरंच माहित नव्हतं, पण या निमित्ताने या 2 कविता सादर केल्या, तर कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय. खर तर माझं कायम असंच म्हणणं असतं की शब्द महत्वाचे नसतात, त्यातला आशय महत्वाचा असतो आणि तो आशय खूप छान पद्धतीने रोहितनेही बाहेर काढला आणि तू तर काय अप्रतिमच बाहेर काढलास. एकतर तू स्वतः लेखिका आहेस म्हणून तुला तो कंटेंट फार पटकन कळला असं मला वाटतं. तू लेखिका आहेस, तू अभिनेत्री आहेस, तू एक संवेदनशील माणूस आहेस म्हणून तुला तो त्यातला आशय पटकन कळला. आणि रोहित सुद्धा एक चांगला नट आहे, तोही चांगला लेखक आहे म्हणून त्याला पटकन आशय कळला आणि तो खूप छान पद्धतीने तुम्ही सादर केलात, त्याबद्दल तुमचे खरंच धन्यवाद. बरं, बाय द वे, मी मधुराव पुस्तक वाचलं, अप्रतिम आहे. अरे थँक्यू सो मच. थँक्यू. मला असं वाटलं. म्हणजे रोहित, कमेंट्स? येस, नक्कीच. इथे खूप लोकांना या दोन्ही कविता आवडल्यात आणि सगळ्यांनी या कवितांचं कौतुक केलंय. मग इथे महेश पेंडसे आहेत, ते म्हणतायत खूप छान कविता होती आणि छान वाचन झालं. मग तृप्ती कुलकर्णी आहेत, त्या म्हणाल्या क्या बात, वाचन आणि कवितेलाही. त्याच्यानंतर महेश पेंडसे म्हणतात पुन्हा छान कौस्तुभ, छान वाचन मधुरा आणि रोहित. रुजुताताई आहे, तिनेही सांगितलंय, रुजुता देशमुख, की छान कविता होत्या कौस्तुभ, तुझं कौतुक केलं गेलंय. प्रिया काटकर आहेत, त्या म्हणाल्या की रोहित मधुरा अभिवाचन अप्रतिम आणि दोन्ही कविता खूप काही सांगून जाणाऱ्या होत्या. इथे शीतल डब्ल्यू असं एक युजर नेम आहे, मला माहित नाही आडनाव आणि दिसत नाहीये, पण त्या म्हणाल्या की सो ट्रू, वी आर सर्चिंग फॉर आवर सेल्फ इन दिस फास्ट मुव्हिंग वर्ल्ड वेअर वी आर लॉस्ट. सो इतकी खरी अशी प्रतिक्रिया, अशा खऱ्या एवढ्या प्रतिक्रिया येत आहेत. तुला काय सांगावं असं वाटेल कौस्तुभ दादा? हा,
मला खर तर माझी जी पहिली जी कविता आहे, दुसरी जी कविता आहे, माणूस म्हणून शोध लागत नाही, हम्म. ती पण त्याबद्दल म्हणजे मी एकदा असाच विचार करत होतो की आपल्याकडे सगळं आहे, आपल्याकडे भौतिक गोष्टी सगळ्या आहेत, आपल्याकडे गाडी आहे, सगळं आहे. संवाद म्हटल्यानंतर आपण मोबाईलवरनं इतरांची अनेकांची संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो. हम्म. पण आपल्याला खरंच माणूस सापडलेला नाही. आणि त्याच्यातनंच दुसऱ्या कवितेचं उत्तर सापडलं जी तू वाचलीस, की खरंच शून्य संपत चाललंय, सो लेट्स वेलकम. एक आईन्स्टाईनचं खूप फेमस वाक्य होतं, लेट्स वेलकम टू अनदर झिरो, आणि जाणाऱ्या शून्याला श्रद्धांजली वाहूया. वा. तशा त्या कविता सुचल्या मला. वा. खूप छान. कौस्तुभ, खूप खूप धन्यवाद, तू आलास आणि तुझ्या कविता आम्हाला वाचायला मिळाल्या. आणि आता सरप्राईज, म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय, खरं तर सरप्राईज ओपन केलंय, पण तुम्ही सगळे ज्या आशेने आलेले आहात आणि ज्यांना ऐकायला आलेले आहात ते आपल्या सगळ्यांचे लाडके. आता खरं तर मी काय काय म्हणू, तो कविता करतो, तो गाणी लिहितो, तो अभिनय करतो, तो डायलॉग्स लिहितो, तो नाटकात्मक कामं करतो, म्हणजे काय राहिलंय त्याचं करायचं मला खरंच माहिती नाही. आणि जे जे केलंय त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा विद्यार्थी आणि भरपूर नॅशनल अवॉर्ड्स मिळालेला असा, आणि खरं सांगायचं तर हे सगळं करूनही जमिनीवर पाय असलेला, आणि मी ज्या ज्या वेळेला त्याला फोन केलाय कशाहीसाठी त्यावेळेला भरभरून माझ्या पाठीशी उभा राहणारा अतिशय लाडका मित्र, अतिशय लाडका कलाकार स्वानंद किरकिरे आपल्या बरोबर आहे. तो मगासपासून सगळ्यांचं ऐकतो आहे. आता मी त्याचं स्वागत करते आणि त्याला तुमच्या समोर घेऊन येते. स्वानंद, खूप खूप स्वागत. नमस्कार. खूप खूप छान वाटलं. हा तुझा उपक्रम खूपच चांगला आहे मधुरा. आणि एक तर सगळेजण अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. इथून सुरुवात करतो. पण मला हा उपक्रमच खूप आवडला, कारण व्यक्त होण्याचा अधिकार आपल्याला सगळ्यांनाच असतो आणि आपण व्यक्त सगळ्यांनीच व्हावं आणि आपण होऊ इच्छितो. पण ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची कधी कधी स्वतःला खूप भीती वाटत असते, किंवा असं वाटत असतं की अरे आपण आर बी गुड इनफ, आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे का, आपण केलं पाहिजे का. आणि पुष्कळ अशा चांगल्या कृती आणि साहित्य आणि कविता आणि लेख ह्या दोन गोष्टी तर अशा आहेत की त्या इतक्या प्रायव्हेट असतात की त्या जर का आपण नाही कोणाला दाखवल्या तर कोणाला कधी दिसणार सुद्धा नाही. आणि बरीच लोक त्या तशाच आपल्या आत ठेवून घेतात आणि म्हणजे आपल्या आतच त्या दडून जातात, राहून जातात की नको, मला नाही वाटत तेवढं चांगलं आहे ते. तर ते कोणीतरी असं सांगावं की मी वाचते आणि मी ठरवते, तुम्ही नका ठरवू, मी ठरवते की हे 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 दाखवावं की नाही लोकांना. आणि त्या पद्धतीने तू ते हातात घेतलं आणि लोकांनी तुला पाठवले आणि त्यातनं तू निवडून आता लोकांपर्यंत पोहोचवतेस, हे खूपच चांगलं आहे. आणि या तिन्ही गोष्टी मी ज्या ऐकल्या याच्यात असं म्हणजे आता कौस्तुभचं काम तर मी पाहतोच आहे. म्हणजे आता तू जेव्हा सिनेमाची नावं सांगितली, दोन्ही सिनेमा बघितलेले आहेत. आणि तो नुसतं तो आता फक्त कविता त्यांनी लिहिलेली आहे, पण तो लेखनातला माणूस आहे, त्यामुळे बरंच काही त्याचा तो हुशार माणूस आहे. तर मला असं वाटतं की ती बेसिक हुशारी ज्याच्यामध्ये पण असते ना, ते सगळेच जण लिहू शकतात, असं माझं मत आहे. जीवनाकडे बघायचं ज्याच्याकडे एक दृष्टिकोन आहे तो लिहू शकतो. जीवनाकडे बघायची, त्याला जीवनाची विसंगती ज्याला कळते तो लिहू शकतो. आपल्या स्वतः, जसं बाईंचं जो संपूर्ण लेख होता तो मी तेच वाचत होतो की त्या स्वतःबद्दलच, स्वतःच्याच एका विसरभोळेपणावरती त्या एक लेख लिहिला त्यांनी. म्हणजे किती 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 धाडसी गोष्ट आहे तसं पाहायला गेलं तर. तू सांग मला की आपण कसं, म्हणजे मी कसा, अरे माझं असं राहून जातं, माझं असं चुकतं, हे त्याच्यात इतक्या सगळ्या लेयर्स आहेत. तर मला असं वाटलं की हे खूप खूप आनंद आहे, मला खूपच आवडलं सगळ्यांचं ऐकून. आपली कविता तर खूपच छान होती. आणि या विषयावरती मी एक गाणं लिहिलंय. तुम्ही ज्या विषयावरती कन्या भ्रूणहत्येवरती एक गाणं माझं खूप पॉप्युलर आहे, ओरी चिरैया नावाचं. तोच विषय आहे, कारण मला तोच विषय सरळ परत आठवला तुम्ही जेव्हा तुमची कविता, पण तुम्ही त्या विषयाला अतिशय वेगळ्या रीतीने हात घातला. त्यामुळे ते पण एक खूप खूप छान आहे. शून्याबद्दल कौस्तुभ जे काय बोलला ते पण खूप खूप अप्रतिम गोष्ट आहे की तो दुसऱ्या शून्याचा जो शोध दे. कारण ते त्याचे म्हणजे आता सायन्स, परत पहा, कला आणि सायन्स आणि कविता आणि हे सगळं हे एका नव्या झिरोच्या शोधात आहे. आपण एक परत, आणि मला असं वाटतं की हा लॉकडाऊन म्हणजे त्याचे किती अर्थ काढावे.
की आता हा लॉकडाऊन सुद्धा आपल्याला पुन्हा एका झिरोत घेऊन आलेला आहे, पुन्हा एका शून्यात आपण आलेलो. हे असं कधीही कुणीही कधीही विचारात सुद्धा आलं नव्हतं. कोणी जर का भविष्यवेत्ता असेल तर त्यांनी हे सांगण्याची कोणाचीही ताकद नव्हती की आपण एक असा दिवसही पाहू की देशोदेशीचे संबंध तुटलेले आहेत, लोक एका दुसऱ्याच्या देशात म्हणजे विमानं उडत नाहीयेत आपल्या जगामध्ये या क्षणी. हे असं अशा पद्धतीचा पुन्हा एक एक असा पूर्ण एक 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 असा अशी ऍटमॉस्फिअर निर्माण झालेली, आपण पुन्हा एका नव्या शून्याकडे चाललोय असं मला वाटलं. तर मला त्या कवितेतनं हे आता पहा, कवितेतनं वेगळे लोक वेगवेगळे अर्थ काढून घेतात, तसं मला हा छोटासा अर्थ वाटला. मला असं अशी त्याची आठवण आली की म्हटलं अरे हा असं काहीतरी आपण याच्याकडे असंही बघू शकतो. खूपच छान. आणि स्वानंद, मी मागच्या भागामध्ये म्हणाले होते की इथे सगळे हौशी आहेत जे मनातनं व्यक्त होत आहेत आणि जे व्यक्त होण्यासाठी लिखाणाचं माध्यम निवडतात. अगं ऑनेस्टली मी बोलू का, हौशी वगैरे काही नसतं, सगळे इतके सगळे ऑनेस्टली व्यक्त होतात की ते इतकं रिअल आहे की आपण त्याच्यावरती टीका किंवा त्याच्यावरती काहीतरी हे करणं मला ते अतिशय अतिशय चुकीचं वाटतं. म्हणजे हौशी असणं आणि न हौशी असणं काय, लोकांच्या मनाला भिडलं ना तुमचं लिहिलेलं की मग झालं. आम्ही पण हौशीच होतो एकेकाळी. ते लोकांना काहीतरी लिहिलं, मनापासून लिहिलं, ते मनापर्यंत पोचलं आणि लोकांनी ते काम करायला, त्याला व्यवसाय करायला आम्ही निवडला. पण ती पहिली दाद ज्या माणसाने दिली, जेव्हा घाबरत घाबरत कोणाला तरी कविता वाचून दाखवली होती आणि त्या पहिल्या माणसाने जेव्हा म्हटलं की अरे तू चांगलं लिहितोस, तू लिही आणखीन, तिथूनच ते सुरू होतं. आणि मग माणूस सुधरत राहतो. आपल्याला आपलं मागचं काम तेवढं आवडतं, नाही आवडत, आपण नवं काम करायला घेतो, मग तो स्वतः टीकाकार होतो, मग तो स्वतः सुधरवतो. मला असं वाटतं की हौशीपणा आणि प्रामाणिकपणा या दोन गोष्टी मग हौशी नसतो. जर का खरंच खूप प्रामाणिक असला ना माणूस की तो खरा असतो. खरंय. मला पण या निमित्ताने असं वाटतं की तू लेखनाचे बरेचसे प्रकार म्हणजे लिहितोस. कारण कविता, गाणं, मग लेख असेल, सिनेमा असेल, डायलॉग्स असतील, जिंगल्स असतील. तर आता जे पाहणारे सगळे प्रेक्षक आहेत त्यांना तू या माध्यमाविषयी किंवा या लेखन प्रकारांविषयी जर थोडंसं काही गाईड करू शकलास. म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की वोकॅब्युलरी आपली वाढली पाहिजे. म्हणजे शब्दसंपदा असेल तर व्यक्त होण्यासाठी सुद्धा आपल्याला शब्द सापडतात फार पटकन, किंवा पाहत राहिलं पाहिजे, वाचत राहिलं पाहिजे. पाहणं आणि वाचणं हे तर जीवन आहे. मला असं वाटतं की पाहणं आणि वाचणं आणि ऐकणं या आपल्या तीन इंद्रियांना आपण जर का व्यवस्थित उपयोग करत राहिलो तर आपल्याला कुठली गोष्ट, आणि चक्षु म्हणजे डोळे उघडून पाहणं, नुसतं पाहणं म्हणजे मला हवंय ते पाहणं नाही, जे दिसतंय ते पाहणं. याच्या दोन्हीमध्ये फरक आहे असं माझं मत आहे की आपण नुसतं मला हे आवडतं आणि हे आवडत नाही अशा दृष्टीने पाहायचं की जगात हे आहे आणि हे माझी आवड निवड नंतर आहे, पण आधी जगात हे आहे. असं करून जेव्हा तुम्ही पाहता त्या गोष्टींकडे तेव्हा ती गोष्ट तुम्हाला काही ना काही आणि दुसरं काय असतं की तर पाहणं, वाचणं आणि लिहिणं या तीन गोष्टी तू काय म्हणाली, पाहणं, वाचणं आणि ऐकणं, तीन गोष्टी अतिशय आवश्यक आहेत. मला असं वाटतं की ती कविता म्हटली की तुला ती जसं वोकॅब्युलरी कुठून येते, नुसती वोकॅब्युलरी पुस्तकांमधून नाही येत, रस्त्यावरती लोकांच्या बोलचालीत नाही येते, कुठल्या नाक्यावरती कोणीतरी काहीतरी बोलतं त्याच्यावर नाही येते, इकडून येते तिकडून येते, अशी सगळीकडून तुमच्याकडे वोकॅब्युलरी येत असते सारखी. ती तुम्ही आत घेता का, तर ती, आणि माझं असं मत आहे की तुम्ही त्याच्याकडे आपले डोळे सताड उघडे केले किंवा आपले कान उघडे केले की मग ते यायला लागतात आतमध्ये. आणि आपला मेंदू जो आहे ना तो इतका मस्त प्रकार आहे तो, माझं असं मत आहे की आपण नुसतं साठवत राहिलं ना की ते कुठल्या क्षणी तुला उपयोगी येईल ते मेंदू व्यवस्थित त्यावेळेला तुम्हाला ते सगळं देतो. बरोबर. म्हणजे तुम्हाला स्वतःला सुद्धा आश्चर्य होतो की अरे हे 12 वर्षापूर्वी मी ऐकलेला शब्द आहे, हा कसा मला आठवला आता इथे. इतपत ते तुम्हाला सरप्राईज करतो तुमचा मेंदू की अरे माझ्या आजीच्या तोंडून ऐकलेली गोष्ट ही मला आता या कवितेत कशी सुचली, अरे हे माझे आजोबा असं बोलायचे, हे कसं आलं. तर अशा गोष्टी सुद्धा तुम्हाला तुमचा मेंदू वर्षानुवर्षाचं त्याच्याकडे साठ आहे आणि ते हार्ड डिस्क आहे, त्याच्यामध्ये तुम्ही त्याला त्या सॉफ्टवेअरला देत जा, ते तुम्हाला व्यवस्थित ज्या वेळेला तुम्हाला पाहिजे त्यावेळेला ते प्रोव्हाइड करतं. असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे माझा हा अनुभव आहे सारखा. म्हणजे मला माझ्या लेखनात पुष्कळदा असे सरप्राइझिंग मोमेंट्स येतात की अरे बापरे, हे आपण असा कसा विचार केला, किंवा हे मी ऐकलं होतं, किंवा 2-3 दिवसापूर्वी तुझ्याशी फोनवर बोलताना एखादा शब्द माझा मेंदू आपोआप रजिस्टर करतो आणि तो चौथ्या दिवशी गाण्यात असतो कुठल्या तरी.
हम्म. इतकं ते आता कनेक्शन जुळलेलं आहे की तो आपोआप रजिस्टर करतो की अरे हा नवा शब्द, हा ऐकला नव्हता आपण, हा घ्यायचा, आणि तो परत इकडे येतो. दुसरं व्यावसायिकदृष्ट्या लिहिणं आणि आपल्या स्वतःसाठी लिहिणं, स्वांत सुखाय लिहिणं, त्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय वेगळ्या वेगळ्या आहेत. ते घरी आपल्याला हवा तो स्वयंपाक करणं आणि कोणाच्या तरी घरी जाऊन शेफ बनून स्वयंपाक करणं आणि त्यांना सांगणं की बाबा तुम्हाला काय हवंय ते मी बनवते, अगदी घरगुती असल्याचा भास ठेवून. हा. मी तुम्हाला जेव्हा तुम्हाला नाही असं वाटणार की आपल्याकडे शेफने येऊन बनवलंय, तुम्हाला असंच वाटेल की हे घरगुती आहे, पण तुम्हाला हवं ते मी देईन. तर ती एक 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 तुम्हाला ती एक ते साधा म्हणजे ते तुम्हाला ती प्रॅक्टिसनी येणारी गोष्ट असते की बरोबर. अरे बाबा बाबा हे या गोष्टीसाठी करायचंय आणि या गोष्टीसाठी परत वाटलं नाही पाहिजे की हे या गोष्टीसाठी बळजबरी कोणीतरी करायला लावलंय आणि केलंय. वाटलं असंच पाहिजे की अरे ह्याला सुचलं आणि ह्याने लिहिलं म्हणजे. हम्म. पण तर तेच आहे की त्या शेफ सारखं तुम्हाला काम करावं लागतं की हा घरगुती जेवणाचा शेफ आहे आणि बरोबर. मग दुसरं तुमचं स्वतःसाठी लिहिलेलं की मला आज हे असंच करावंसं वाटलं म्हणून मी असंच केलं. हम्म. हम्म. त्याला टेकरच असेलच किंवा नसेल याची काही गॅरंटी नाही Guarantee नाही. का, पण ते तुम्हाला आवडलं म्हणून तुम्ही ते केलं. तर अशा पद्धतीने या दोन गोष्टी असतात आणि मला वाटतं लिहित राहणं आणि स्वतःला तपासत राहणं या दोन गोष्टी सुद्धा त्याहून मोठ्या असतात की अरे आपण आपल्या कामापेक्षा थोडं कुठे पुढे आलो. पण मला कसं काही खूप त्याच्यावरती अक्कल पाजळायची नाहीये. सॉरी. मला असं वाटतं की सगळ्यांना माहितीये काय करायचं असतं आणि सगळ्यांनी ते करावं, लिहावं. मला असं वाटतं लिहित गेलो की हम्म. ते माझा एक मित्र होता, माझा गुरु पण होता एक दिल्लीला एनएससीच्या वेळेला काळी. त्यांनी मी काहीतरी लिहायचो, एक स्क्रिप्ट लिहायला बसलो होतो, मी त्याच्याकडे रोज जाऊन डिस्कस करायचो की हे या कॅरेक्टरचं असं करायचं का, त्याचं असं करायचं का. त्यांनी शेवटी मला एक दिवस सांगितलं की एक काम कर, 100 पानं लिही मग बोलू. आणि मी 100 पानं ज्या दिवशी मी लिहायला बसलो आणि 20व्या पानाला मला कोडी सुटत गेली. मला कळत गेलं की अरे आपल्याला हे करायचं आपण उगीच डिस्कशन मध्ये आपण त्या डोहात उडी मारायला घाबरत असतो. ती मारली पाहिजे. बरोबर. त्यात तुम्ही उडी घेतली पाहिजे. एकदा का तुम्ही त्यात पडला खाली की मग पोहायला शिकता तुम्हाला कळतं काय करायचं. हो, खरं तर मी ज्या वेळेला माझं पुस्तक लिहिलं मधुरव, त्यावेळेला सुरुवातीला मला सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की लिहिण्याचा प्रयत्न कर. मला असं वाटलं होतं की मला का विचारताय लिहिण्यासाठी, तर ते म्हणाले की नाही, मला वाटतं कोण लिहू शकतं हे मला कळतं, तू प्रयत्न कर. आणि अक्षरशः तू म्हणालास तसं ज्या वेळेला त्या 15 दिवसात तो लेख द्यायचा होता, अर्थात मला विषयाचं बंधन नव्हतं, त्यामुळे मी हवा तो विषय निवडायचे. पण त्यामुळे ते जवळ यायचं ज्या वेळेला, तेव्हा आपसूक मनातून म्हण, डोक्यातून म्हण, ते कागदावर उतरायचं. आणि मग त्याची नशा, म्हणजे जसं अभिनयात आम्ही म्हणतो की एकांकिकेमध्ये काम केल्यानंतर आणि सगळ्या बाजूंचा अभ्यास केल्यानंतर त्या नाटकाची किंवा थिएटरची नशा चढायला लागते, तसं लिहायला लागल्यानंतर जसं तुम्ही जास्त लिहिता तशी त्याचीही एक नशा चढायला लागते असं मला वाटतं. ऍब्सोल्युटली चढायला लागते. आणि तेच मी म्हणतो ना की तू लिहायलाच पाहिजे होतंस, का नाही लिहिलं. आता तुला आता असं सुद्धा आम्ही म्हणू किंवा असं सगळ्यांबद्दलच मी म्हणतो की आपण सगळ्यांनी लिहायला पाहिजे. आणि माझं असं मत आहे की लिहून ऐकवण्याची घाई नको करावी. ते लिहून ते जर का ते चांगलं आहे ना आणि ते जर का तुमच्या मनापासून प्रामाणिकपणे आलेलं आहे ना, त्याची ते स्वतः त्याला पाय असतात तुमच्या लिखाणात. ते स्वतः शोधत जातं कुठे पोहोचायचं तिकडे. वाह वाह. असं माझं मत आहे आणि माझा अनुभव आहे की ते आपोआप तुम्हाला कळतं की हा हे झालंय, हे आलंय, हे त्या कॅटेगरीला आलेलं आहे आणि आता हे, आणि ते जातं आपोआप लोकांपर्यंत जातं. लोक त्याच्या प्रेमात पडतात. लोक वाटेल ते होतं. फक्त ते आपण थोडंसं त्याच्याबद्दल आपलं बाळ असल्यासारखं प्रत्येक लिखाणाला कुरवाळू नये असं माझं मत. हे माझं मत आहे. वैयक्तिक मत आहे, तुमचं वेगळं असू शकतं. पण त्याला तुम्हाला रिजेक्ट पण करता आलं पाहिजे की खरंय नाही जमलं बाबा, जाऊ दे, हे ते नाही. बरोबर. माझं हे छान झालं आणि हे ते नाही. प्रत्येक बाळ झालंच आहे म्हणून त्याला आता आपण नर्चर केलंच पाहिजे आणि त्याला ठेवलंच पाहिजे, तसं लिखाणाबद्दल नाही. ते सगळं काही तुमचं बाळ नसतं असं माझं मत आहे. ह्याच्यात लोकांचं मत बदलू शकतं असं माझंही मत आहे. म्हणजे याच्यातही मला म्हणजे याच्यावर बरेच वाद झालेले आहेत आणि लोकांचं याचं दुसरं मत असतं याच्याबद्दल. बरोबर आहे. आणि असं असू देत, पण हे माझं मत आहे, विचारलं म्हणून सांगितलं, सॉरी.
पण खूप खूप बरं वाटलं स्वानंद तू आलास. तुझी एखादी कविता वाचण्यापूर्वी आपण अनेक जणांच्या कमेंट्स आणि अनेक जण प्रश्न विचारत असतील, तर रोहित आधी जराशा कमेंट्स वाचून दाखवूया आपण स्वानंदला. नक्कीच नक्कीच. इथे सगळ्यांना जो हा तुमचा संवाद चालू आहे तो फार आवडतोय. म्हणजे प्रिया काटकर आहेत, त्या म्हणाल्या की किती सहज सोप्या शब्दात स्वानंदजी मार्गदर्शन करतायत. महेश पेंडसे आहेत, श्याम सोनलकर आहेत, ते सगळे म्हणतात की किती सहज सोपं बोलतात स्वानंदजी. म्हणजे हे खरंय, इतके सोप्या शब्दात कोणीतरी मार्गदर्शन केल्यानंतर जेन्युइनली पटतं ते. इथे प्रसाद पाटील आहेत की त्यांनी सांगितलंय, मधुराजी प्लीज सरांना सांगा ओरी चिरैया गायला. बरेच जण ते रिक्वेस्ट करतात की ओरी चिरैया गायलं पाहिजे स्वानंदजींनी. पण इथे एक प्रश्न आलाय, तो ऍक्च्युली मला विचारावा असं वाटेल. म्हणजे महेश पेंडसे आहेत, ते म्हणाले की परिणिता मधल्या गाण्याची कुठली अशी खास आठवण आहे का, तर त्याच्याबद्दल सांगाल का आम्हाला? आता अशी आठवण मला काय सांगता येईल, पण म्हणजे परिणिता माझा पहिला सिनेमा असल्या कारणानं परत असंच आहे माझं. म्हणजे मी आता आपल्याच बोलण्याच्या अनुषंगाने मी त्याला नेतो आणि त्यातनं मी काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो. की काय झालं की मी एक गाणं लिहिलं होतं, बाबरामन देखने चला एक सपना नावाचं. करेक्ट. आणि ते गाणं मी कुठल्याही सिनेमासाठी लिहिलं नव्हतं. ते तसं मी म्हटलं ना की लिखाणाला पाय असतात. तर ते गाणं मी बाबरामन देखने चला मित्रांना 2-3 लोकांना माहित होतं, त्याची एक जुजबी चाल होती. ते कसं सुधीर मिश्रांपर्यंत पोहोचलं, त्यांनी म्हटले मला हे गाणं ऐकव. मी ते ऐकवलं. मग त्यांनी ते शांतनु मोहित्राला ऐकवलं. त्यांनी म्हटलं सिनेमात घ्यायचं का, आणि ते गाणं सिनेमात आलं. पण त्याकरता मला काही लिहावं लागलं नाही, ते माझं लिहिलेलं गाणं होतं. आणि बाबरामन ज्या दिवशी रेकॉर्ड होत होतं त्या दिवशी ते प्रदीप सरकार जे होते ते डिरेक्टर, ते त्या स्टुडिओत होते. मला माहित नाही, तर ते असे डिरेक्टर सारखे दिसणारे पण नाहीयेत. म्हणजे असं त्यांना पाहून असं नाही म्हणू शकत की इज अ डिरेक्टर. प्रदीप दादा म्हणजे असं कुठल्याही एखाद्या साधारण बँकेतला काम करणारा माणूस असेल असं, किंवा असं काहीतरी, म्हणजे ज्याला अशी डिरेक्टर अशी इमेज नाही, वलय नाही. वलय नाहीये, इमेज नाहीये आपलं, असं काहीतरी. तर त्यांनी ऐकलं आणि त्यांनी मला बोलवलं आणि ते म्हणाले की मी असं प्रेझेंटेशन विनोद चोपडाकडे करतोय आणि तू ते करशील का. परत माझ्याकडे आणखीन गाणं लिहिलेलं होतं माझं जुनं, रात हमारी तो चांद की सहेली आहे, ते आम्ही रेकॉर्ड केलं. ते रेकॉर्ड करून विनोद चोपडाला दाखवलं. त्यांना ते खूप आवडलं. त्यांनी म्हटलं की आपण हा सिनेमा करा तुम्ही. आणि मग परिस्थिती आली खरी की आता 5 गाणी करायची सिनेमासाठी, आता सिनेमासाठी लिहायचंय. तर आतापर्यंत आपण जे लिहिलं होतं ते कोणाला तरी आवडत होतं आणि त्या सिनेमात जात होतं. आणि आता ही परिस्थिती अशी आली की हे सगळं आता आपल्याला सिनेमासाठी करायचंय. तोवर मी विचार केला नव्हता की मी प्रोफेशनल लिरिसिस्ट, म्हणजे मला असं कधी वाटलंच नाही की मी प्रोफेशनल लिरिसिस्ट होऊ शकेन त्यावेळेपर्यंत. आणि मग त्यावेळेला माझी मैत्री होती सारिकाजींची, त्याच्याबरोबर मी काहीतरी काम करत होतो. सारिका त्या ऍक्ट्रेस आहेत त्या, तर त्यांना मी असं सांगितलं आणि मी त्या दिवशी त्या प्रदीपला म्हटलं की आणि तेव्हा काय झालं की ते हिंदी सिनेमाची गाणी जी लिहिली जातात ना, चालीवर लिहिली जातात जास्त. मला ती एक चाल आली, त्यांनी ती पियू बोले गाण्याची मला चाल दिली. अच्छा. ती चाल मी घरी घेऊन तर छोट्या कॅसेट प्लेअर वरती घरी घेऊन आलो आणि मी ती ऐकत बसलो. म्हटलं ह्याच्यावर कसं गाणं लिहायचं, आता आपल्याला हे नाही जमणार, आपण तसं लिहू शकतो, ते करा. तर मी रात्री सारिकाजींकडे गेलो होतो. मी त्यांना म्हटलं की सारिकाजी मला असं असं हे झालेलं आहे आणि मला असं वाटतं की मला जमणार नाही, मी नाही सांगतो तर. म्हणजे तुम्ही जे गाणं घेतलं माझं ते घ्या, ते तुम्हाला आवडले तर तुम्ही घ्या, पण आता हे सगळं 5 गाणी लिहिणं मला नाही जमणार, हे असं चालीवर. त्यांनी पण परत मला तेच म्हटलं की तू अटेम्प्ट केलंय का, एकदा प्रयत्न केलाय? बरोबर. म्हटलं नाही, मी प्रयत्न केला नाही. मी तो म्हणून प्रयत्न कर, तुला कधी प्रेझेंट करायचं. म्हटलं त्यांनी 4-5 दिवस दिलेत मला. म्हटलं मग 4-5 दिवस घे, प्रयत्न कर. 5व्या दिवशी जे झालंय ते त्यांना ऐकू आणि त्यांना निर्णय घेऊ दे, कराय की नाही. करेक्ट. निर्णय तू नको घेऊ की हे चांगलं झालंय की नाही झालंय. आणि मी त्यांचं ऐकलं आणि परत मी मग प्रयत्न केले. मला वेळ लागला आणि मी खूप स्ट्रेस पण घ्यायचो त्यावेळेला लिखाणाचा. मला लेखक आहेत, म्हणजे आपल्याला माहिती असतं की लेखकाला स्ट्रेस आपण जेव्हा हे करायला लागतो, मी त्याचं खूप अंगावर हे करून पण ते मी लिहिलं पिया बोले गाणं. आणि त्याची पण आठवण अशी आहे की मी ते लिहून घेऊन गेलो. त्याची पण गंमत आहे, मी विनोद चोपडाला ऐकवायला बसलो होतो असा. मी ऐकवलं गाणं, पिया बोले क्या ये बोले जानू ना,
दिल की जो बात हे झालं आणि पहिला अंतराज होता तो ऐकवायचा होता. तेवढ्यात त्याचा फोन आला. तो म्हणाला 1 मिनिट रुकना, 1 मिनिट रुकना. त्यांनी फोन घ्यायला तो बाहेर गेला आणि मी अंतरा वाचला आणि म्हटलं मला आवडत नाही अंतरा हा. म्हणजे मला असं वाटलं की हे नाहीये, हा चांगला नाहीये, हा नाहीये चांगला. आणि मग तेव्हाच मला असं वाटलं हे चांगला नाहीये. मग मी तिकडे बाजूला सरकत गेलो, तिकडे गेलो, तिकडे गेलो. त्याचं सुदैवाने त्याचा फोन लांब, त्याचं कॉन्व्हर्सेशन सुरू होतं. मी तिथे बसून दुसरा अंतरा लिहिला वा. आणि तो जेव्हा माझा लिहून झाला तेव्हा मला असं झालं की हे काम आपण करणार, अरे हे आपल्याला करायचं. आणि मी ते ऐकवलं त्याला आणि तो म्हणाला की अरे यारा तू पुरा लिरिसिस्ट आहे, तू क्या बोलता मेरे से हो गाणी करून. त्याने मग घेतलं आणि मग आमचं काम सुरू झालं. आणि मग मग पुन्हा जे काय पुढे मागे जमतंय नाही जमत आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे सगळं होतं. पण Correct. तो जो पहिला कॉन्फिडन्स आला तो मला त्या ठिकाणी आला. तर गंमत म्हणून सांगितलं मी. मस्त मस्त. इथे ऍक्च्युली अजून एक कॉमेंट आहे आणि ती खूप छान आहे. मी मगाशी आली होती ती सांगायला विसरलो मी. सुषमा सावरकर जोग आहेत त्या म्हणाल्या की तुम्ही हौशी या शब्दाची जे असं अनालिसिस केलंय ते फारच अप्रतिम होतं की म्हणजे आम्ही पण एकेकाळी हौशी होतोच ना आणि नंतर पुढे आलो. तर ते त्यांनी एक सांगितलंय म्हणून मला ते सांगावं असं वाटलं. खरंय, So, खरंय. नाही खरं आहे ना. त्यामुळे हौशी हा शब्द मला म्हणजे मला असं वाटतं की हौशी म्हणजे हौस असते. आणि आता मी प्रोफेशनल जाणून म्हणून माझी हौस फिटली आहे का, नाही तसं नाही. नाही मला बरोबर. अजूनही हौस आहे लिहायची. क्या बात आहे, क्या बात आहे. वा. तर अशी मग गंमत. मग तुझी हौस आहे तर तू लिहिलेलं काहीतरी आता आमच्या माझा मी प्रेक्षकांसाठी. लिहिलेलं असं काहीतरी लिहायचं तर मी तुला एक माझी हिंदी आहे कविता. आता हा चालेल ना, माझा प्रॉब्लेम. हरकत नाही. आपण या कार्यक्रमामध्ये सुद्धा हिंदी, मराठी आणि इंग्रजी या तिन्ही भाषा, कारण मला या वाचता येतात 3 भाषा, त्यामुळे या तिन्ही भाषांमधलं मी काहीही असेल चांगलं ते वाचते. त्यामुळे तू कुठल्याही भाषेत वाच. मी अशी माझी हिंदी भाषेची एक जुनी माझ्या इंदोरमध्ये मी हो म्हणजे माझं तुझं बालपण गेलं. पहिलं पहिलं हा, तर मला correct. आणि तिथल्याच गल्ल्यां बोळांमध्ये मी मोठा झालो. तर तिथल्या आठवणींची एक कविता आहे. म्हणजे परत ऐका. तर हो त्या हो अगदी म्हणजे अगदी. बाकी काय की ते त्या कवितेचं तर हे आहे रे मीता. मीता म्हणजे मित्राला मीता म्हणतात. हा. हं? रे मीता चल भागे चल दौड़े, रे मीता चल भागे चल दौड़े, एक गली ना छोड़े, कच्ची अमियां तोड़े, चाहे रोके लोग निगोड़े, रे मीता गम की बाह मरोड़े, रे मीता चल भागे चल दौड़े. एक बालपण आहे ते धावत सुटलंय. ती माझी आहे की रे मीता चल भागे चल दौड़े, एक गली ना छोड़े, कच्ची अमियां तोड़े, चाहे रोके लोग निगोड़े, गम की बाह मरोड़े, मीता चल भागे चल दौड़े. रे मीता मैं बंदर तू भालू, रे मीता मैं बंदर तू भालू, शलजम कच्च कचालू. शलजम कच्च कचालू हे सगळे ते लहानपणी मिळणाऱ्या गोष्टी खायच्या. रे मीता मैं बंदर तू भालू, शलजम कच्च कचालू, चल घुटने लहू सनाले, चल गिरगिर जख्म लगाले. लहानपणी आपण धडपडायचो ना नुसतं. हो. चल घुटने लहू सनाले, चल गिरगिर जख्म लगाले, रे मीता बचपन फुंसी फोड़े, रे मीता गम की बाह मरोड़े, रे मीता चल भागे चल दौड़े. क्या बात आहे. वाह. रे मीता कटी पतंगे लूटे, रे मीता जामुन काले कलूटे, सुन मंदिर घंटी बाजी, वहां मिसरी बाटे आजी. मिसरी म्हणजे खडी साखर ना. तर आजी रे मीठा कटी पतंगे लूटे, जामुन काले कलूटे, सुन घंटी मंदिर घंटी बाजी, चल मिसरी बाटे आजी, रे मीता तबड़क तबड़क घोड़े, रे मीता गम की बाह मरोड़े, रे मीता चल भागे चल दौड़े. वाह. रे मीता मुनिया बनी लुगाई. तिकडे एका मुलीचं लहान मुलीचं आपली मैत्रीण होती तिचं लग्न आहे. म्हणजे रे मीता मुनिया बनी लुगाई आणि दुसरीकडे खुसट की तेर भी आई. अरे मीता मुनिया बनी लुगाई, खुसट की तेर भी आई, दोनों तरफ मिठाई. रे मीता मुनिया बनी लुगाई, खुसट की तेर भी आई, दोनों तरफ मिठाई, हमने भी गजब पचाई, सब चुटकुल्ले हंसोड़े, मीता गम की बाह मरोड़े, रे मीता चल भागे चल दौड़े. वाह. रे मीता चांद है छत पे उतरा, कहीं दूर रो रहा कुतरा. रे मीता चांद छत पे उतरा, कहीं दूर रो रहा कुतरा, खर्राटे सरगम गाएं, क्यों नींद हमें ना आए. रे मीता ठंडी चादर छत पे, सपनों वाले रथ पे, अंबर से चांदी तोड़े, गम की बाह मरोड़े, रे मीता चल भागे चल दौड़े.
क्या बात है, क्या क्या बात बात आहे. अंबर से चांदी, वा वा. मग खूपच म्हणजे अक्षरशः चित्र उभं राहिलं. इंदोरला अनेकदा प्रयोगाच्या निमित्ताने जाणं झालेलं आहे, पण हा अख्खं चित्र उभं राहिलं डोळ्यासमोर. आणि फारच सुंदर. ही फारशी ऐकलेलीही नाहीये नाही कविता. नाही फारशी ऐकलेली नाहीये मी. हा, कुठे अशी तू पण म्हणाली ना खूपच मला की अशी ऐकायची ऐकलेली नाहीये फारशी हो हो. म्हणूनच मी ही घेतली. पण अशी गंमत आहे. मला मला राईम करून गीतकार असल्या कारणानं मला रायमिंग करणारी कविता लिहायला आवडते जास्त. हा हा. माझी ती पठडी आहे. मला करेक्ट करेक्ट. तालबद्ध असली की जास्त हा. ते आपसुक येते. आपली स्टाईल असते वेगळ्या प्रत्येकाची. नाही, Anyway. फार सुंदर कविता. आणि खूप छान वाटलं स्वानंद, तू या निमित्ताने आमच्या कार्यक्रमात, आमच्या मधुरव या कार्यक्रमातला पहिला पाहुणा आहेस तू. अरे वा. आणि खूप आणि तुला खूप छान छान पाहुणे लाभणार आहेत आता पुढे मला नाही पण छान सुरुवात झाली आहे. आणि खूप छान गप्पा मारल्यास तू. मी असं म्हणेन की त्यातनं शिकण्यासारखं बरंच काही होतं. पण तू म्हणालास तसं मला काही शिकवायचं नाहीये किंवा मी काही इथे गाईड करायला आलो नाहीये. पण तरी तुझ्या कवितेतून, तुझ्या बोलण्यातून आम्ही बरंच काही शिकलो आहोत. आणि खूप कमेंट्स येणार आहेत पुढे, पण आपण सगळ्यांना आता उत्तरं नक्कीच देणार नाही आहोत. पण मी सगळ्यांना मेसेजेस नक्की करेन. पण स्वानंद, खूप खूप मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि सर्व रसिक प्रेक्षकांना, घरी राहा, सुरक्षित राहा, लिहित राहा, छान राहा, वाचत राहा आणि व्यक्त होत राहा. व्यक्त होत राहा, बोलत राहा. धन्यवाद. नमस्कार.